श्री स्वामी समर्थ. बखर. लेखक श्री गोपाळबुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. अनमोल प्रकाशन. भाग 2. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज. घाटावरील एका ब्राह्मणानं श्री नृसिंह सरस्वतींना असा नवस केला होता की आपणास पुत्र झाल्यास त्याचं उपनयन गाणगापुरात येऊन करीन. श्री दत्तकृपेनं पुढे त्याला मुलगा प्राप्त झाला. नवस फेडण्यासाठी तो ब्राह्मण कुटुंबासह गाणगापुरास निघाला. अक्कलकोटपर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची खर्ची संपली. तेव्हा ब्राह्मणानं श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली. आपणास गाणगापुरास येऊन नवस फेडवत नाही तर आपण दत्त अवतार आहात, येथेच नवस फेडून घ्यावा. महाराजांनी मान हलवली. ते पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला. मग त्याला समर्थ कृपेनं द्रव्याची मदत मिळून मुलाची मुंजही झाली. नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणास दृष्टांत रूपानं श्री दत्तांनी सांगितलं. अक्कलकोटात हल्ली दत्त जयंतीचा व गुरुप्रतिपदेचा माघ वद्य प्रतिपदेस उत्सव होतो. या उत्सवास अक्कलकोट संस्थानातून सालाना 300 रुपयांची नेमणूक आहे. गाणगापूर येथे भक्तांना अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत होत. त्यापैकी काही पुढील भागात. श्री स्वामी समर्थ.